आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की अजिंठा वेरूळ या घाटामध्ये मिरचीची गाडी पलटी झाल्यामुळं आज संध्याकाळची वेळ आहे. अशा वेळेस दोन्ही बाजूनी ट्रॅफिक जाम झालेला आहे. जे ॲम्ब्युलन्स देखील जायला या ठिकाणी वाट नाही. अशा पद्धतीनं 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. आज ही संध्याकाळची वेळ आहे. अजिंठा वेरूळ आणि सिल्लोड यामधला जो घाट आहे या घाटामध्ये इधर हमारी जो पलटी उसको तो सीधा करने दो पहले. जेसीबी में बैठ गए अब क्या बोला कब तक बड़ा गाड़ी में भैया वापस काट रहा दूर हो जाओ. बस 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 कसं वाटतंय हे काय गाडी का ह्याच्या जागा होते ऍक्सिडेंट JCBच्या मागे तेच की 3 मीटर बरोबर होतं. मग जवळच म्हणलं तुमच्या ह्याच्यामध्ये दाखवतं ते 3 मीटर ते 3 मीटर काय 3 पॉईंट शूटिंग झालं निघाला. आपण बोललेला फायदा झाला. चढ उतार असं वाटलं मला. गाडी चढ झाली. इकडची माणसं शाळेत बरं का नाही थांबवले नाही हो सर. आपण कसं डबल लाईन घुसलो असं घुसले सर काय केलं असतं मग मध्येच आपलं तिकडे पास होत नाही ते गाड्या लवकर. आता आपलं छोटं एक लाईन पूर्ण सोडावं लागेल त्यांना है ना. आता ह्यांना काय माहिती पुढे
आहे. हे आपल्यासारखी मध्ये घातलेली ती ट्रॅफिक लांब असणं साहजिकच आहे. आपण लांब आहे. 1-2 किलोमीटर तर ते साहजिक असणार आहे. त्याच्यामध्ये असं सर कोकणामध्ये पण रेल्वे सोडावं लागतं. मी चालवणार आहे. थांबा थांबा थांबा. आपल्याला तरी पण हे लोक या बाजूचे सोडले बाबा रस्त्याचे ना आता. आपल्याकडे लई त्या काय हे रस्ता इथं घाट नाही, आपला तर पूर्ण घाट असतो. प्लेन मध्ये आलो का आता. हा घाट संपला. घाट संपला. प्लेन मध्ये रस्त्यावर जाऊ शकतो आपण. आता काय नाही विषय. याचा विषय. एका ड्रायव्हरच्या पोलीस उतरवलेत की एका ड्रायव्हरच्या चुकीमुळे हे होतं बरं काय. क्रेन आणलंय. आयला इकडे वेळाचं जो मागे झाला. हे एका ड्रायव्हरच्या चुकीमुळे एवढं सगळं झालं. तर काय तर उतरला कटपिट मारायचा प्रयत्न